बरा होईल नाही आज ठेव कुठं जा जा नमस्कार, ब्राह्मण पिक्चरमध्ये मी प्रकाश पित्रे तुमचं स्वागत करतो. मंडळी, आज ना आमच्या ग्रामीण भागातली आखाती गौराईचं सण. आमच्याकडं म्हणतात, आला माहेरवासिनीचा लोंढा नाही आनंदाला तोटा. आला माहेरवासिनीचा लोंढा नाही आनंदाला तोटा. तर आमच्याकडच्या माहेरवासिनी या सणाला आवर्जून सासरून माहेर येतात गौराईचा सण साजरा करायला, आखातीचा सण साजरा करायला. तर ह्या आमच्या आखाती सणात खूपच आगळं वेगळं महत्त्व आहे. तर आमच्या ग्रामीण भागातल्या आमच्या महिला या माहेरवाशिनी सर्व आलेल्या असतात आणि हे आपल्या पारंपरिक गीतं बोलून आपल्या आखाती सणाचा सण साजरा करतात. तर याच्यात खूपच आगळी वेगळी एक रंजक आणि निसर्गपूजक संस्कृती दडलेली आहे. कृषीविषयक शेतीविषयक ज्ञानसुद्धा दडलेलं आहे. तर बघा, हे 9 दिवसापूर्वी किंवा 5 दिवसापूर्वी असे धान पेरले जाते, 7 प्रकारचे धान्य. तर मंडळीनं टोकरापासून किंवा बांबूपासून छोट्या छोट्या टोपल्या बनवलेल्या असतात आणि या टोपल्यात आपला शेणकाई म्हणा गौर असते, तिथली माती, काही इतर माती आणून असा थरावर थर देऊन असे 7 प्रकारचे किंवा 5 प्रकारचे धान्य पेरतात. जसं नागली, वरी, भात, उडीद, तूर, मका यापैकी हे धान्य पेरलं जातं आणि यालाच आखाती गौराई असं म्हणतात. तर या मागे सुद्धा एक रंजक कृषीविषयक किंवा शेतीविषयक पारंपरिक कहाणी आहे. कसं मंडळी,
तर ही गौराई जी पेरली बघा ही उगवून आले तर चांगल्या प्रकारे उगली तर कोणतं पीक कसं येईल काय येईल याचं एक अंदाज भाकीत वर्तवला जातो. ही पारंपरिक पद्धत आहे आणि हे महिला आपल्या पारंपरिक गीतं सादर करत असतात. तर जसं की हे 8 दिवस आधी म्हणजे आठवडाभर हा सणाचे गीतं पारंपरिक गीतं एकत्र बसून हे गीतं गायली जायची. परंतु काळाच्या ओघात अशी आता काही जुनी माणसं मोजकीच बोटावर मोजण्या इतकी आहेत आणि आपल्या हल्लीची नवीन पिढी आपली संस्कृती विसरत चालली. ते गाणं बोलायला किंवा हे पारंपरिक गीतं बोलायला लाजतात किंवा ते टाळतात. तर फक्त असे काही आपली पारंपरिक काही जुनी माणसं आहेत तीच ही संस्कृती अजूनही टिकवून ठेवत आहेत. परंतु काळाच्या ओघात ही आपली संस्कृती बुडते की काय याचीसुद्धा भीती वाटलेली आहे. तरी पण अजूनही आम्ही ही संस्कृती जपतोय. आता आमच्या घरीच हे बघा सर्व आम्ही आमच्या आई वगैरे सर्व काकू सगळ्या शेजारच्या आमच्या ह्या मंडळी आहेत सगळ्या महिला मंडळ ते हे पारंपरिक सणाचं महत्त्व जपत आहेत आणि हे आमच्याकडं मोठ्या उत्साहाने साजरं करतात. तसेच या अक्षय तृतीयेच्या दिवशी आमचे जे पूर्वज असतात पितर असतात त्यांना जो नैवेद्य पाणी असतो तो सुद्धा केलेला असतो. कारण कसं त्यांना जे ह्या अखाजाच्या दिवशी त्यांना नैवेद्य देऊन चुलीवरचा आणि त्यांना नैवेद्य अर्पण करण्याची पद्धत ही पूर्वीपासून आहे आणि त्यामुळं एक आपल्याला त्यांचा आशीर्वाद मिळतो. त्यांचे चांगलं हे मिळतं आहे आपल्याला. अशी पूर्वीपासून एक परंपरा आहे समजूत आहे त्या पद्धतीने आम्ही हे करतो. तसेच पारंपरिक वाद्य जसं संबळ वगैरे याच्यातून किंवा टारपा वगैरे असं याच्यातून काही मुली नृत्य करतात महिला मंडळ नृत्य करतात. तसंच संबळच्या तालावरसुद्धा ठेका धरतात आणि पारंपरिक गीतं बोलून किंवा नाचून सण मोठ्या उत्साहात साजरा करतात. तसेच हे अक्षय तृतीयेच्या दिवशी नाही हे बसलेलं पूर्ण असं एकत्र ते गीतं बोलून झाले तर इथून हे सर्व उचलून आपल्या पोलीस पाटील यांच्या घरी नेतात आणि पोलीस पाटीलच्या घरी गावातून मिरवणूक करत तिथं जाणार व तिथं पोलीस पाटील यांना नारळ दिला जातो आणि तिथे नैवेद्य वगैरे दाखवून पुढे ते मग विहिरीवर जातात. विहिरीवर गेल्यानंतर तिथं गौराईचं धान मोडून तिथे पाण्यात अर्पण करतात. तर मंडळी आमच्या आदिवासी भागात आमची आदिवासी भगिनी या दिवशी गौराईला नैवेद्य म्हणून जे आपल्या अवेलेबल असेल तसे पद्धतीचं म्हणजे वरण भात परत आपल्या पळसाच्या पानावर वरण भात आणि खिरीचा नैवेद्य बनवतात. भाताची खीर बनवतात आणि त्यापासून नैवेद्य दाखवून तो त्या गौराईला अर्पण करतात आणि एक पूर्ण निसर्गांप्रती प्रेम एक निसर्गाला अनुसरून त्यात पूर्ण हे असते. थोडक्यात सांगायचं झालं ना तर बघा आमच्या आदिवासी भागात अखाजा म्हणजेच अक्षय तृतीया ही निसर्गाची पूजा आणि आपले जे पूर्वज आडवडील परंपरागत जे पूजा करत आले पूर्वजांप्रती कृतज्ञता ही त्याच्यात व्यक्त होते. कारण त्या दिवशी पूर्वजांना जो वाडवडील जे पूर्वज असतात त्यांना नैवेद्य अर्पण केला जातो आणि त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जाते. त्याच्यामुळं आम्ही हे आहोत जगतोय परंपरा टिकली असे त्याच्यात असते आपले पण असतो आणि तसे काही विषय नाही. आमच्या आदिवासी भागातल्या जे मुले आहेत ते अनेक जणी तारपा नाच ढोल नाच किंवा असं गरबा नाचतो किंवा पारंपरिक गीतं असतात जी आखाड्याची गाणी असतात त्यावर असे गाणे बोलून नाचतात आणि संस्कृती आजही चांगल्या पद्धतीने जपलेली आहे. तसेच आमचे बरेचसे बघा काही बांधव असतात जे कामानिमित्त बाहेरगावी स्थलांतरित झालेले असतात परंतु ते अक्षय तृतीयेला म्हणजेच अखाद्याला ते आपल्या मूळ गावी येतात. कारण का तर या दिवशी अखाद्याच्या दिवशी जे आपले दैवत असतात जे पूर्वज असतात त्या सर्वांना एक नैवेद्य अर्पण करायचे असते आणि त्याबद्दल एक कृतज्ञता व्यक्त करायची असते. म्हणून सर्वजण अक्षय तृतीयेला किंवा अखाद्याला आपापल्या घरी परततात आणि हा सण मोठ्या उत्साहाने साजरा करतात. परंतु तरीही आज या सणाची परंपरा संस्कृती लय पावत चाललेली आहे. कारण बरेचसे जण आपले बांधव
काही आता सुधारण्याच्या नावाखाली किंवा नवीन गोष्टी अनुकरण करायला लागल्यामुळं संस्कृतीकडे थोडंसं दुर्लक्ष व्हायला लागलं. कारण काही लोक आता हा सण पाहिजे तेवढ्या पद्धतीने साजरा करत नाही, तरी अजूनही ही काही पिढी आहे बोटावर मोजणे इतपत हे आपल्या पारंपरिक काही भगिनी आहेत, त्या हे पारंपरिक गीतं अजूनही त्यांना येतात. त्यांची संस्कृती त्यांची परंपरा आहे ती पुढील पिढीला देण्याचंही काम करतात. त्यामुळे नक्कीच आपल्या संस्कृतीचं जतन होईल आणि पुढील पिढीला त्याबद्दल माहिती होईल, जनजागृती व्हा. म्हणून अजूनही हा कार्यक्रम आपल्या ग्रामीण भागात आहे. तरी हा एक प्रकारे हळूहळू नाही पावायच्या मार्गावर आहे, तरी हा कार्यक्रम अजूनही सुरळीत आहे. आमच्या गावात बघा हे पारंपरिक गीतं बोलून त्या गौराई म्हणजे गौरमध्ये ठेवून तिची पूजा केलेली आहे, ती आरती केलेली आहे, औक्षण केलेलं आहे आणि सर्व जणी फेर धरून पारंपरिक गीताबरोबर गौराईबरोबर नाचत आहे. आणि इथून नाचल्यानंतर सर्वांनी इथून आपल्या सर्व गौराई आपापल्या डोक्यावर घेतात आणि सर्वजणी पोलीस पाटील त्यांच्या घराकडे निघतात. गावात मिरवणूक नाचत पारंपरिक गीतं बोलत ते पोलीस पाटीलचे त्यांच्या घरी जातात. तिथे पोलीस पाटलाच्या घरी आपल्या गौराईंना औक्षण केलं जातं. पूजा झाल्यानंतर सर्व गावाच्या वतीने ह्या भगिनी आपल्या पोलीस पाटलाला श्रीफळ देतात. तिथून पाटलींबाईंनी पूजा केल्यानंतर गौराईचं औक्षण केल्यानंतर तिथून सर्व ही मिरवणूक विहिरीवर जातात किंवा तळ्यावर जातात. तिथं जाऊन ह्या गौराईचे धन मोडले जातात. धन मोडून नैवेद्य अर्पण करून धन मोडतात आणि मग सर्वजणी हे गौराईचे धन घेऊन आपापल्या घरी परत येतात. काही कानाला लावतात, काही डोक्याला खोवतात आणि आपले जे पारंपरिक दैवत असतात, आपले कुलदैवत असतात, त्यांनाही हे गौराईचं हे गौरीचं हे तोडलेलं अर्पण करतात. अशा प्रकारे हा गौराईचा सण मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो. तर तुमच्याकडे कसं साजरा केला जातो नक्की कमेंट करा. आणि तुमच्याकडे ह्या अख्खातीला म्हणजे अख्खाजाला अक्षय तृतीया काय म्हणतात किंवा कोणत्या पद्धतीने साजरा करतात आणि तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून पाहताय हेही नक्की कमेंट करा, जेणेकरून मलाही याबद्दल कळेल आपला व्हिडिओ कोणी पाहिला, कुठून पाहिला आणि तुम्ही दिलेली माहिती कशी वाटली. तर नक्की मला एक कमेंट करा, लाईक करा आणि तुमच्या नातेवाईक मित्रमंडळ यांना शेअर करा, जेणेकरून आपली संस्कृती परंपरा सर्वांपर्यंत पोहोचली पाहिजे आणि अख्खाती काय असते हेही समजलं पाहिजे. एवढीच एक माझी व्हिडिओ बनवायची इच्छा आहे. तर म्हणजे अशा विविध पारंपरिक संस्कृती, पारंपरिक आयुर्वेदिक उपचार माहिती करता माझं रामबाण उपचारा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. तुमच्या नातेवाईक मित्रमंडळी त्यांनाही शेअर करा, जेणेकरून त्यांनाही त्याबद्दल थोडंसं माहीत होईल. आपल्या संस्कृती किंवा हे पारंपरिक जे आयुर्वेदिक उपचार असतात ते सर्वांना माहीत होतील अशी एक माझी मनोमन इच्छा आहे. आणि असंच नवीन माहितीसाठी असंच नवीन व्हिडिओ किंवा नवीन माहितीसह पुन्हा भेटू पुढील व्हिडिओ किंवा नवीन उपचारासह. तोपर्यंत धन्यवाद. पैसे पडलं पण